थोडं थोडं मागच्याला जागा द्या थोडी. या पुढे या नाही इथं सर का ताई पुढे सर. काय नाही घरचाच बो आहे टेन्शन घेऊ नका सर का पुढं. नाही नाही प्रश्न नाही विचारणार तुम्हाला काय नाही पैसे शेवटला द्या फक्त बस ऍडजस्ट करू ऐका ऐका चला. कलेक्टरची बाईक कलेक्टर जर एखाद्याची बायको असेल तर त्याला टिप्पर चालण्यासाठी वेगळा परवाना काढायची गरज आहे का? बोला काढायची गरज आहे का? नाही गरज. जरी असली तर असं काही करू नका गोळ वगैरे कमी नाही का. ऐका मग जसं तसं तुकाराम महाराज म्हणले मुक्ती आम्हा घरी कामार हे दासी. दासी म्हणजे बायकोच बरोबर आहे ना बाबा. बायको झाली ती आता आणि आता टेन्शन घ्यायची गरज आहे का आम्हाला? नाही गरज. ऐका अजून तुम्हाला सोपं करून सांगतो लक्षात राहू दे. एवढं जरी ध्यानात राहिलं तुमच्या तरी बस आपलं कीर्तन सफल झालं. बघा समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न निघाले बाहेर. लक्ष द्या बरं तर कळन तुम्हाला. आणि 14 रत्न निघाल्याच्या नंतर त्याच्यामधून लक्ष्मी माता हार घेऊन निघालेले होते. आणि आता लक्ष्मी माता ज्याला हार घालणार होत्या तो लक्ष्मीचा कोण होणार होता? भाऊ होणार होता. काय मालक पती होणार होता. तुम्ही भाऊ म्हणलं तरी आहे का नाही. ऐका काय होणार होता? पती होणार होता. आता ऐका सर्व राजे महाराजे अशी रांग लागलेली होती. सर्वजण उभा होते. प्रत्येकाला आशा होती आता लक्ष्मी माता माझ्याच गळ्यामध्ये हार घालणार आहे. म्हणून सुरुवात केली. पहिल्यापासून लक्ष्मी माताच्या गळ्यामध्ये हार आहे बघा ना माझ्याकडे हार आहे. आणि आता हार घेऊन निघाले लक्ष्मी माता. निघत असताना घडलं असं आता लक्ष्मी मातेने पहिल्या डावाला शेवटपर्यंत गेली पण लक्ष्मीने कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. अहो काही उमेदवार होते लग्नाचे त्यांनी हारात मुंडक घालायचा प्रयत्न केला पण ते सुद्धा डावलला कोणी? लक्ष्मी मातेने. आणि शेवट भगवान परमात्मा होते. देवाच्या समोर गेल्या लक्ष्मी आई साहेब भगवान परमात्म्याच्या समोर गेल्या आणि आता माळ घालणार देवाला. ऐका ना लक्ष द्या ना. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने तोंड फिरवलं. काय केलं? तोंड फिरवलं. मला सांगा लक्ष्मी माळ घालायला लागली. पैसा कोणाला आवडत नाही का? हा कशासाठी चाललंय समजा आपलं पैशासाठी चाललंय का नाही? हा मग आहे का नाही. सर्व पैशासाठी चाललंय. फोटो स्टुडिओ आमचे दुकान आमचे कीर्तन कशासाठी? पैशासाठी म्हणा. वा ऐका तोंड फिरवलं लक्ष्मी माते भगवान परमात्म्याने. लक्ष्मी माता म्हणले आहो देवा एवढे राजे महाराजे मी डावलून तुमच्यापर्यंत आले आणि तुम्ही तोंड फिरवताय. देवाने सांगितलं लक्ष्मी तुम्हाला आवडत नाही. काय तुम्हाला आवडत नाही असं कोण आहे या जगामध्ये? लक्ष्मी नाही आवडत असं म्हणणार आहे का कोणी? कोणीच नाही. तुम्हाला आवडत नाही. लक्ष्मीने सांगितलं हो देवा तुम्हाला जरी मी नसले आवडत तरी मला तुम्ही आवडता. मी तुमच्या सगळं लग्न करणार आहे. मी तुम्हाला माळ घालणार आहे. देव म्हणले नाही चालणार. ते म्हणले मी माळ तुम्हालाच घालणार आहे. घडलं असं महाराज देव म्हणले बरं ठीक आहे आता हट्ट करायला लागलीस तर ठीक आहे पण ऐक मी जसं सांगेल तसं तुला वागावं लागेल. कोण म्हणलं? जगाचा मालक म्हणला हे लग्नाच्या आधीच असते. मी जसं सांगेल तसं तुला वागावं लागेल. नंतर ती जसं सांगते तसं आपल्याला वागावं लागतं. उगा लक्ष द्या तुम्ही आता. ऐका मग घडलं माळही घातली. वेळ कमी असल्यामुळे लग्न झालं. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर वाट्यावर बसले दोघ जण आणि मी जसं सांगितलं ना तुम्हाला लक्ष्मी माता म्हणले का हो देवा? ऐका ना लक्ष्मी माता म्हणले हो देवा तुमच्यामुळे मला किंमत आहे का? माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. अशा बऱ्याच लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणत असतात मी आहे म्हणून बरं आहे नाही तर काय खरंय म्हणतात का नाही. आणि ही प्रपंचाची रीतच आहे बाबा. बघा तुम्ही आहे का नाही आमचे जवळून आले आमचे माऊलीच ना. हा माऊली हे प्रपंचाची रीतच आहे का नाही. बघा तुम्ही लक्ष द्या. लग्न झाल्याच्या नंतर अण्णा लग्न झाल्याबरोबर 1 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी
पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिसऱ्या वर्षी दोघं एकमेकाला बोलतात, तिसऱ्याच दिवशी ऐकत बस. हे प्रपंचाची रीत सांगायला लागलो तुम्हाला. लक्ष्मी माता म्हणलं हो देवा माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. देव म्हणले तुझ्यामुळे मला किंमत आहे, सिद्ध करून दाखव. काय म्हणले? सिद्ध करून दाखव. ठीक आहे म्हणले, वेळ प्रसंग आल्याच्या नंतर तुम्हाला देवा सिद्ध करून दाखवेल. आणि घडलं ना असं महाराज. प्रसंग आला, गावामध्ये अंत्ययात्रा निघालेली होती. प्रेत चाललेलं होतं गावामधून. आणि प्रेत चालल्याच्या नंतर सर्व पाहुणे रावळे आपतिष्ट जमा झालेले होते आणि चाललेले होते राम बोलो बाय राम बोलो, राम बोलो बाय राम बोलो. प्रेत चाललेलं होतं आणि प्रेत जात असताना सर्व असंख्य पाहुणे रावळे जमा झालेले होते, पाठीमागे चलत होते. आणि ऐका ना, त्या प्रेतावर लक्ष्मी मातेने पाऊस टाकायला सुरुवात केली. कशाचा? पैशाचा पाऊस टाकायला सुरुवात केला. आणि घडलं असं महाराज, पैसे पडायला लागले पाठीमाग. जे काय पाहुणे रावळे आपतिष्ट आलेले होते कशाच्या माग लागले? पैशाच्या माग लागले. सर्व पैसे जमा करायला लागले. फक्त 5 जण थांबले होते तिथं. कोण कोण? 4 खांदेकरी, एक महाराज. आपलं कोण? हा ते. हे बोल जा लवकर तुम्ही, आहे का नाही? ऐका. आणि मग चाललेले होते. एक खांदेकरी पाठीमाग होते. पाहुणे गेले कुठं पाहिलं त्यांनी. तो म्हणलं अरे बापरे, पैसे जमा करायला लागले. यांनी पैसे पाहिले, प्रेत बाजूला ठेवलं. ते सुद्धा कशाच्या मागे लागले? पैशाच्या मागे लागले. अहो त्यांचं जाऊ द्या तिकडं. इथं जर पैशाचा पाऊस पडायला लागला तर तुम्ही कीर्तन ऐकता? तुमचं द्या सोडून, मी कीर्तन करेल का नाही हा पहिला प्रश्न आहे. पैसे जमा करायला लागले, सर्व पैशाच्या मागे लागले. प्रेत बाजूला ठेवलं. ठेवल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला काय करायचं होतं बोला? सिद्ध करून दाखवायचं होतं. लक्ष्मी माता हसू लागल्या. सिद्ध झाले ना. लक्ष्मी माता हसू लागल्या, देवाकडे गेल्या. बा देवा माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे म्हणे. 5 सर्व पैसे जमा करायला लागले. सर्व पैशाच्या मागे लागले. देव म्हणले लक्ष्मी खरंय तुझं, सर्व पैसे जमा करायला लागले, हे बी खरंय. मग देव म्हणले लक्ष्मी अगं जे प्रेत म्हणून पडले ते नाही का उठलं? लक्ष्मी माता म्हणले देवा त्याच्यात रामच राहिला नाही ना. देव म्हणले मग मिळालं असं नव्हतं. जोपर्यंत मी हृदयात आहे तोपर्यंत तुला किंमत चाले. चालवता करता धरता तो भगवान परमात्मा आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय हे झाडाचं पान सुद्धा हलत नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणून महाराज हे आम्हाला कळलं. राम प्रभू म्हणले, भगवान परमात्मा म्हणले तुला मिळालं असेल ना उत्तर? हा, जोपर्यंत मी हृदयामध्ये शिल्लक आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. मी एकदा हृदयामधून निघून गेलो तुझी कवडी किंमत आहे. मला सांगा, चिंता करण्याची गरज देवाला आहे का हो? नाही. संताला आहे का हो? नाही. चिंता करण्याची गरज आम्हाला आहे, साधू संतांना नाही. तर का नाही? त्याचं कारण आहे. तुकाराम महाराज म्हणले ती मुक्ती, ती बायको झाली आमची, त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची गरज राहिलेली नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळ मिळेल.